वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच की लास्ट जेवढे पण व्लॉग्स आम्ही अपलोड केले त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं आहे. त्यासाठी मी पुन्हा असं डिसाईड केलं की मी ही माझी व्लॉगिंगची जर्नी कंटिन्यू करेन. जसं तुम्हाला माहिती आहे की मी वर्क फ्रॉम होम करते आणि मला वीकडेजमध्ये पॉसिबल होत नाही व्लॉग्स काढायला. तर मग मी वीकेंड्सला प्रेफर करते की मी कुठेतरी बाहेर जाऊ आणि काहीतरी शूट करून तुमच्यापर्यंत पोचू. ॲज युजल दिस इज आर लॉंग वीकेंड आणि मला ॲक्च्युली फ्रायडे सुट्टी नव्हती पण प्रकाशला सुट्टी होती. मग आम्ही असं डिसाईड केलं की चला मग आपण गावी जाऊ बिकॉज द मोस्ट बोलतात ना आवडती प्लेस आहे ती आहे गाव. आणि ॲज युजल मी प्रफुल्ल रुणाली ह्यांच्याबरोबर फिरतच असते पण यावेळी फॉर अ चेंज मी आणि प्रकाश आम्ही आमच्याकडे आलो आहे. म्हणजे माझ्या सासरी आलेली आहे मी. तर मी प्रफुल्लासुद्धा बोललेली की चल करून तू पण तो ॲक्च्युली कालच गावावरून मुंबईला आलेला होता. मग पुन्हा त्याला ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आलेला होता. मग मी प्रकाश आणि प्रकाशचा एक काका आलेले आहेत म्हणजे माझे काका सासरे आलेले आहेत आमच्याबरोबर. बिकॉज एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही दोघं तर नाही राहू शकत म्हणून मग त्यांना पण आम्ही घेऊन आलो आमच्याबरोबर. तर ॲक्च्युली यावेळी आम्ही गाडीने नाही आलो बिकॉज तिघंच जणं होतो. मग असं डिसाईड केलं की ट्रेनने येऊ. मग रात्रीची आम्ही ट्रेन पकडली 11:30ची फ्रॉम ठाणे आणि सकाळी 7 o'clockला आम्ही पोचलेलो होतो वैभववाडीला. तर माझं सासर आहे वैभववाडी. तर जी पण लोकं वैभववाडीतून आहेत तर त्यांनी प्लीज कॉमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आलो तर काय झालं लास्ट 15 डेजपासून घर बंद होतं तर एवढी हवेमुळे धूळ आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूपच धूळ झाली होती घरामध्ये. तर आम्ही आलो आणि तिघंही फटाफट काम करायला स्टार्ट केलं. म्हणजे साफसफाई करतो सगळं क्लीन करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवेनच. तुम्हाला रूम टूर्स पण हवी असेल तरी तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन करा. तर मी तुम्हाला रूम टूरसुद्धा देईन म्हणजे घराची टूर स्पेसिफिकली. आणि घराच्या आजूबाजूला जे पण काय आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. आता इथे आम्ही पुढचे 3 दिवस तरी इथेच आहोत तर तुम्हाला बघायला भेटेलच काही काही इंटरेस्टिंग गोष्टी माझ्या व्लॉग्स थ्रू. सो स्टे ट्यून फॉर इट. हो मग काय घरी गावं नाही करत आहे बघा. आता इथे आलाय मुंबईवरून गावाला. एफर्ट्स रिअल एफर्ट्स ह्याला बोलतो. मग नंतर इथे आता झाडू दे बाहेर. काम मी करतेच आहे सकाळी आल्यापासून. चहा पी चहा घेऊन थंड चल चल एवढी काम करू नको. आज तुला सुट्टी आहे. आज गुड फ्रायडे आहे ना. आज तुला पगार नाही भेटणार आहे. चल. तुम्ही ते बघू शकता प्रकाश साफसफाई करतोय तिकडे त्या कॉर्नरला. बघितलं तर काका झाडू मारतात आहे आणि हा पूर्ण खळा प्रकाशने साफ करून घेतला आहे एकदम सिस्टमॅटिकली. हे बघा आणि मी आता हे साफ करते पूर्ण. कसं वाटतं तुला मजा येते का? घाम तर बघ किती आलाय. फुल पगार भेटणार आहे तुला ह्याचा. करते मी करते. किचन विचन मीच साफ केलं. एक्सक्यूज मी. मी तुम्हाला किचन पण दाखवते. इथून गेलं की ही आमची रूम आहे इथे. त्याच्यानंतर ते काका आले आहेत सुनील काका त्यांची ही रूम आहे. ही एका दुसऱ्या काकाची रूम आहे आणि इथे टॉयलेट्स वगैरे आहेत आणि हे आहे आमचं किचन. असं काही जे मी आल्यालाच क्लीन करून घेतलं कारण का आम्हाला चहा वगैरे बनवायचा होता म्हणून मग क्लीन वगैरे करून घेतलं. मी फटाफट सगळं साफ करून घेते. ॲक्च्युली आता 9:30 वाजले आहेत आणि जे उरलेलं आहे ते फटाफट साफ करते बिकॉज बाहेरचं तर ती दोघं जणं मिळून करतातच आहेत साफ. पण मी आतलं थोडंसं फटाफट आवरते आणि मग आंघोळ करून घेते बिकॉज मला जेवण बनवायचं आहे आणि आज फ्रायडे आहे तर मग नॉनव्हेजचा बेत आहे. तर जे पण काय अवेलेबल होईल ते मी बनवेन. तर स्टे ट्यून फॉर इट. आता मी आंघोळ करून फ्रेश झालेली आहे तर मला खूप बरं वाटतं आहे. स्पेशली हा प्रकाशने बघू शकता असंच फिरतो आहे उघडा. तर मी आंघोळ केलेली आहे फ्रेश झालेली आहे. आता काहीतरी नाश्ता बनवते बिकॉज सकाळी आम्ही फक्त चहा आणि बिस्किट खाल्लेली.
तर आता मी विचार करते की पोहे बनवू. असं काय आहे ना इकडे, तर मी येताना थोडेसे पोहे आणलेले, तर पोहे बनवते आणि मग नंतर आम्ही मार्केटमध्ये जाऊ वस्तू आणायला. तर तुम्हाला दाखवते मी पोहे कसे बनवतात. तर तुम्ही बघू शकता मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथे पोहे ठेवलेत मी भिजवून थोडेसे, आणि त्याच्याबरोबरच मी मिरची आणि कांदा कापून ठेवलेला आहे. तर आता मी फोडणीला घालणार आहे पोहे. ॲक्च्युली मी कढीपत्ता घ्यायला विसरली म्हणून मी इथे कढीपत्ता घ्यायला आली आहे. ते बघू शकता तुम्ही फ्रेश कढीपत्ता. तर आता आपण हा घेऊन फोडणीला घालूया. तर गाईज आता इथे मी पोहे बनवत आहे. मस्तपैकी फ्रेश कढीपत्ता जसं तुम्ही बघितला काढून आणला मी. माझ्याकडे बेसिक गोष्टी आहेत, तसं मी तुम्हाला अगोदर पण बोलली की काही नाही आमच्या इथे. तर इथे माझे पोहे बनवून रेडी आहेत मस्तपैकी. कोणाकोणाला पोह्यामध्ये शेंगदाणे आवडतात खायला टाकून कॉमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतात. आणि मस्तपैकी कोथिंबीर असती तर अजून मजा आली असती, पण आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, पण मस्त लागतं. हा आपला सकाळचा नाश्ता आहे आजचा तरी. आता आम्ही पटापट नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता आम्ही ना प्रकाश एका फ्रेंडकडे कलिंगड घ्यायला आलो. त्यांनी कलिंगड लावले होते. बापरे ऊन आहे. कलिंगड लावले होते, तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं कलिंगड घ्यायला म्हणून आम्ही तिथे आलो आहे. इथे बघू शकता की बघा गाय माता. तो मागाडे संध्याकाळी येतो. तू फुकण्यावर संध्याकाळी येत. हो तुमचं बोलतो. भाऊन तो तुमचं ना. अरे भाऊची घरी आता एक काकडी टाकलं. काकडी भोपळं पडवळ टाकला. काय लावलं आता पडवळ टाकला 4 दिवसापूर्वी. आता रुजून येतो पडवळ दोडका. हे काय आहे? हा वांगी शेंगून. हे काय लावलेलं? हे आता हे टाकले काकडी हा भोपळा पडवळ दोडकं आणि वांगी. आणि मग ते येणार कधी? शेंगा आहेत ते शेंग. पावसानंतर येतात का? हे आता कलिंगड काढून झाली ना 8 दिवसापूर्वी. अच्छा. हो याला भरपूर 18,000 किलो. 11,000 किलो कसं किलो पडला? 12-15 रुपये विकला. 12-15 रुपये किलो विकला. हे बघा काही तिथे बघू शकता तुम्ही वांगी आलेत. वांगी पाहिजे तुम्हाला खायला? करणार भाजी? इथे वांगी काढून घेते वांगी. हे बघा. जर तू ह्यावेळी पार्टी नाही दिली तर मी तुम्हाला काय विचारते पहिला? करमान मेलस. हो करणार वहिनी. काय वांगी करणार असेल भाजी ते काढून देतो. आता आम्हाला काय मच्छी भेटेल त्याच्यावरती आहे. आणि इथे काय आहे? अरे विजा चांगली साईज आहे रे. मोठी साईज लिहिली. बघा, केवढे कलिंगड आहेत. बापरे बाजू ना. बरी साईज लिहिली. साईज पण खूप मोठी आहे यार. काहीतरी मेहनत कर. इकडे पण आहेत कलिंगड. वर काय आमच्या इथे हा एक कलिंगड कितीला माहितीये का? 150 रुपये. काय म्हणतो? अरे ही हा. साईज आहे ना, ही 100 रुपये एक मिळता. हा ही वाली आणि साईज. ही छोटी वाली होत ना, वरती? ही 60 रुपये 50. वरती काय आहे? वरती पण आहे, डबल आहे. बापरे आता मी वरती जातो इथून. प्रोग्राम तुम्हाला वरतून पण व्ह्यू दाखवते. मला माहित आहे कोणत्याला.
ओहो, ही इथे विहीर आहे का? अच्छा, ही बघा, ही विहीर आहे इकडे. सगळीकडे कलिंगड कलिंगड अशी वाटणार. पहिले बघा बसा. बस ना तुम्हीच नाही होते. तू झोपून जा, मी आली आहे. अरे कोण असतो झोपू? आम्ही येतो ना कोण नवीन मोठी नाही ते काय. हे बघा, इथून बघा किती मस्त वाटतंय. बरी पाहिजे, चांगली पाहिजे. लहानांना नाही काय. बरं झालं भाऊ तर नाही ऐकलं होतं ना नाही म्हणूनच दिलं. हे कोण माहिती आहे? कोण? कृषी जिल्हाधिकारी लावून दे ते एक बाद झाला ती कल माका सांगता असा म्हटलं ये नाही घेऊन जा घेऊन जा. दुसरा झाला तरी मला पण तू खायचं मोबाईल होतं. नेणार तर घेऊन जा चांगला हो कलिंगड काय तर होतं. गरमीन होता. मग दिलंय ते गाव दिलान बदलू ते का नाही ते काय करतात माहिती आहे आबा, हवा मोकळी ठेवत नाही, काहीतरी नेऊन ठेवतात. गरमीन होता ती. आता हवी बघ बाद झालीत का? बाद अब किती दिवस तो लक्ष आहे ना, बरोबर ओळखला नेमका. होय आबा, हा? बरोबर ओळखला. बापू उद्या येत हा? होय उद्या येणार बापू घे काढून ठेवा ना. इथं काय काढले आता तो म्हातारी समजा एक होय थोड घेऊन जाय एका दोन नेऊन ठेव आता हे आम्ही सगळे मुंबईला घेऊन जातोय. बघा प्रकाशने कसं उचललाय हा, आणि अजून उचलतोय. आम्ही ॲक्च्युली गाडीने आणली ना, नाही तर अजून खूप घेऊन गेलो असतो. ट्रेनमधून न्यायचं, मग आम्हाला कमी घेऊन जायला लागणार. हे अर्धे आम्ही घरीच खाऊ. ये देखो कलिंगडवाला. पण ॲक्च्युली खूप गोड होते कलिंगड, मस्तच होते. आणि मुंबईला ह्याचेच रेट्स केवढे असतात, बापरे. आता पुन्हा रिटर्न घरी जातो. आणि पूजा तर मी सुनील काकाला करायला सांगितली, तर बघूया झाली आहे का पूजा.